नमस्कार. मी हर्षदास होम गार्डन या यूट्यूब चॅनलमधनं बोलते आहे. तर तुम्हाला आता अजून एक दाखवते. हो का, हे एक कृष्णकमळ आलेलं आहे आणि तिकडं अजून एक आहे. हे दुसरं एक आहे. हे एक हां, ते खूपच तिकडे गेल्यामुळे पियो हो, इकडून दिसतंय जरा थोडं. हो हो का, हे एक आहे. हां, ते दुसरं आहे. दोन फुलं आली आहेत आणि आमचे छोटे छोटे पक्षी आलेले आहेत. तर ते काय काय चाललंय उद्योग त्यांचं. ते खूप छान वाटतंय बघायला. मी हर्षदास होम गार्डन या यूट्यूब चॅनलमधनं बोलते आहे. तर खूप भारी वाटतंय आणि अजून तुम्हाला एक दाखवते. थांबा. आता हे का आहे, आंब्याला छान पालवी फुटलेली आहे. हां, आणि हे आमचं बेलाचं झाड आहे. आणि मध्ये मी संभाजी बागेतनं हे बघा, हे एक झाड आणलं होतं. तर त्याला कसं छान छोटे छोटेसे हे लागलेले आहेत, बघू शकाल तुम्ही. हे बघा, हे सुंदर लागलेलं आहे. आणि हे बघा, अडेनियमचं हे आलेलं आहे छोटे छोटी. हां, आणि हे आयुर्वेदिक झाड आहे. हे एक आहे. आणि मध्ये मी लावलं होतं. हां, हे बघा, हे पण एक आयुर्वेदिक आहे. थोडं शतावरीचं गेलं आहे, काय झालं माहिती नाही. बघायला पाहिजे आता, परत आणून लावेल परत मी. हे एक आयुर्वेदिक आहे. आणि ह्या हे बघा, हे इकडं फुलं आलेली आहेत. हां, ही फुलं आली आहे. हे बघा, हा एक गुलाब आहे. इथं एक आला होता, तो आज सकाळी मी देवांसाठी तोडलेला आहे. आणि हां, तुम्हाला अजून दाखवते. हे बघा, कितीतरी आलेले आहेत. जरा थोडी त्याची दिशा बदलल्यामुळे खूप फायदा झाला मला. आणि भरपूर असे मिऱ्याचं वेलाला मिरे आलेले आहेत. हां, आणि छोट्या कुंडीमध्ये हे लावलेलं आहे. हां, आता बघू कसं होतंय काय. आणि अजून तुम्हाला एक अपडेट दाखवते छानपैकी. हां, आणि हां, बघा, बघा, हे पांढरं गोकर्ण आलंय, सुंदरपैकी छान उमललं आहे. हां, बघू शकता. हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे झाडावर तसंच ठेवलं आहे. हां, तर चटोरी हर्षदा आणि हर्षदाच होम गार्डनला लाईक आणि सबस्क्राईब करा. हां, हे बघा, आता इथं जांभळं गोकर्ण आहे, त्याचं फूल आहे. हे बघा, मधुमालती आहे, त्याचा वेल, त्याला फुलं भरपूर, खूप सारी फुलं आलेली मधुमालतीला. खूप छान छान वाटतं एकदम. हां, मधुमालतीला आणि खूप छान एकदम भारी वाटतंय. हे कटिंग केलेलं, तर आता त्याला हळूहळू फुटवे यायला लागले तर पानं यायला. आणि आता हे पपईचं झाड मी इथं लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हां, तर त्याला सगळं ते व्यवस्थित खत वगैरे मिळालेलं आहे. दुसरं म्हणजे हे बघा, हे इथं एक अजून एक अननसाचं झाड लावलं आहे. इथं खाली एक बीट आहे, ते आता बहुतेक येईल अजून, म्हणजे काटच येईल ते. आणि हे बघा, हे मी कारल्याचं बिया रुजवल्या होत्या आणि त्याचं हे लावलेलं आहे. हां, आणखीन अजून तुम्हाला दाखवते. हे बघा,
मिरचीचं माझं जे झाड आहे तर ते पूर्ण असं मला वाटलं गेलं आहे, पण छानपैकी ही एवढी एक मिरची मिळालेली आहे. म्हणजे थोडंसं जरी असलं तरी पण ते खूप छान वाटतं. हे बघा ही दुसरी एक आहे, बघू शकता. म्हणजे ठीक आहे, खूप नसलं तरी पण स्वतःपुरती उगवून खाणं हे खूप मज्जा आहे आणि खूप आनंद वाटतोय. हे बघा, हे आपोआप उगवले. तर हे बघा ही छोटी कुंडी, हे छोटं मी एक केलेलं आहे आणि हे एक आहे. हां, आणखी हां, हे बघा आळू तर बघा किती सुंदर झाला आहे. हां, हे बघा बघू शकता आळू मध्ये आळूच्या वड्या केल्या त्या छान झाल्या. त्याचा व्हिडिओ आधी आहे अपलोड केलेला आणि तुम्हाला अजून दाखवते. आता हे बघा हे आळूचे कंद, आपला सॉरी तुमचं काय म्हणतात, हां, आंबे हळदीचे जे कंद आहेत तर ते मी नुसते ह्याच्यावर ठेवले होते, पण ते खोल जाऊन छानपैकी ह्याची रोपं तयार झालेली आहेत. आणि दुसरं म्हणजे हे बघा ही जी तुम्हाला छोटी छोटी ही जी दिसतात ते बटाट्याची आहेत. अंकुरित बटाटा आलेला होता, तो मी फक्त या कुंडीमध्ये ठेवला आणि त्याच्यावर फक्त माती ढकलली. पण पावसामुळे इतकं सुंदर आलेलं आहे की खूप छान वाटते, बघू शकाल तुम्ही. हां, आणि ही राम तुळस आहे. तर खूप छोटी होती ती, आता छान झालेली आहे पावसाने. आणि आता तुम्हाला विड्याचा हां, हे बघा, हे बघा पानं. हां, हे बघा, हे बघा अशी छान मोठी मोठी पानं झालेली आहेत. खूप छान वाटतं बघायला. हे बघा ह्याच्यात पण आपोआपच उगवून आलेली आहे ही रामतुळस आहे. हां, आणि आता हे बघा हे एक आहे. ही बघा ही पांजी सदाफुली, हा आमचा गोल्ड मनी प्लॅन. हे गणेशवेल बघू शकता तुम्ही. गणेशवेल पण छान तर वाढायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे. आणि ही परत रामतुळस आणि हे आंबे हळदीची रोपं. आणि हे एक फुल आहे, ह्याचं नाव मला खरंच आठवत नाही, पण खूप छान वाटतं. आणि हे गुलाबाचं लाल गुलाब, सिंपल एकदम साधा छान छोटूसा. आणि मगाशी तुम्हाला मी जी पपई दाखवली ती ह्या कुंडीतनं घेऊन तिकडे ट्रान्सफर केलेलं आहे. आणि हे बघा तर बिया. या बिया आहे सगळ्या. आणि ही पांढरी लिली आहे, ही पिवळी आहे. हे बघा, याला पण आता छोटी छोटी अशी छान फुलं आलेली आहेत, पण ते बघायला पण किती छान वाटतं ना. आणि हे आता उद्या तुम्हाला एक दाखवेन. आणि हे एक शोचं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा हे एक शोचं आहे. हे रजनीगंधा शिंकराला आपण फुलं वाहत होते, मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं. तर हे बघा हे पहिलं आहे रजनीगंधाचं, हे असं झालं. पण त्यालाच आता आपोआप दुसऱ्याला आहे आलेले आहेत. हे बघा बघू शकता तुम्ही. हे दुसरं आणि हे आता तिसरं. आणि ही आमची लाल जास्वंदी. हे बघा,
टोमॅटो आता मी हार्वेस्ट करते. छोटे टोमॅटो पण छान आहेत, पिकलेले आहेत. तेवढंच काहीतरी होऊ शकतं किंवा नुसते खायला सुद्धा छान लागतात. त्यामुळे ते मी हार्वेस्ट करते. बघा छोटूसंच आहे पण छान वाटतात बघायला. आणि बघ कुठं मी आले तर हां हे बघ, हे बघ. एक दोन जरी मिळाले तर काही हरकत नाही, खूप छान वाटतं. हे बघा हे आमचं वॉयलेट आणि हे आहे ड्रॅगन फ्रूटचं झाड. त्याला नवीन फुटवा आलेला आहे छान. हे ऑरेंज ऑफ व्हाईट ऑफिस टाईम आणि एक तिकडं पण एक आहे. हे लिंबाचं आहे. आणि हे बघा हे मध्ये मी गवती चहाचे कंद ठेवले होते तर ते आता फुटायला सुरुवात झाली. हे पामचं आता बघू कसं होतं. आणि हे छान झालेलं आहे आता. हां हे बोटलेली. आणि तिकडे एक आहे, तिकडे पण एक आहे. हे गुलबक्षी आहे. ही लाल जास्वंदी हिची कटिंग केली होती, बघू शकता तुम्ही. हो का ही कटिंग केली होती, आता फुल भरली आहे. आता बघू कसं होतं आहे. आता ती पण तिकडे एक कटिंग केलेली आहे. हो का अशी सिंगल पाकळी आहे, दोन्ही सिंगल पाकळी आहे पण छान वाटतं ते बघायला. आणि दुसरं म्हणजे हे बघा हे एक झाड आहे, हे शोचं आहे पण छान वाटतं. आणि आता हे बघा हे बॉल लिलीची रोपं आहेत. बघू ते मी आता बहुतेक एखाद्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करेल, चाललं आहे बघू. आणि ते विड्याचं पान आहे. हे पेरू आणि त्याला जरा बांधलं कारण मुंग्या त्या खूप अंगावर वगैरे येतात म्हणून. आणि हे एक आमचं आवळ्याचं छोटूसं झाड आहे, बघू शकता. हां छान आहे. आणि हे म्हणजे हे माझ्याकडे जुनं स्टूल होतं तर त्याचा तो तुटका भाग होता तो कट करून मी त्याच्यामध्ये हे रोपं लावलेली आहेत. तर बघू शकता तुम्ही किती सुंदर झालं आहे. आणि मध्ये मी इथं बघा ही पण आंबे हळद आहे. आंबे हळद त्याच्यामध्ये भरपूर काही लावलेलं आहे. आता तो काय सांगतो, याचे डब्बू मिरची पण आहे. डब्बू मिरचीची पण मध्ये मी हार्वेस्टिंग केलेली. हे बघा तुम्हाला दाखवते वाटलं. हे बघा इथं छोटीशी आलेली आहे, तर होईल ती पण अजून थोड्या दिवसांनी. हे बघा हे एक इथं दोन. हे बघा हां येईल हळूहळू, होईल, चालू आहे. बघू कसं येत आहे, छान आहे. हे बघा ही पण हे तगर आहे. हे बघा किती सुंदर आलं आहे. ही अशी पांढरी फुलं ही जास्त करून ह्याला चालतात, आपला शंकराला वगैरे वाहतात ती फुलं त्यामुळे. आणि हा आमचा भोपळ्याचा वेल आहे बघा कुठं चालला आहे माहिती. तर छान वाटतं पण बघायला. आणि इव्हन आता समजा लाल भोपळा असेल तर लाल भोपळ्याची कोवळी जी पानं असतात त्याची आपण जर भाजी केली ना तर खूप सुंदर लागते चव. तर कधी कधी मी ती त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता बघू कसं होतं काय. इकडे एक आहे हे कढीपत्त्याचं पण छान झालं आहे आमचं झाड. इकडे अबोली आहे, ब्रह्मकमळ आहे. हे बघा हे आयुर्वेदिक आहे झाड. हे हाडजोड आहे. हाडजोडला भरपूर आलेलं आहे, खूप सुंदर आलेलं आहे. आता काय आहे हेच नाही. आणि इकडे ग्रो बॅगमध्ये मी आंबे हळद लावली आहे, तर त्याची वाढ बघ केवढी झाली. म्हणजे असं जंगल झालं आहे, पूर्ण जंगल असं छान वाटते ते बघायला.
हं? हे बघा. हं? हे पण एक शोचं आहे. हे आपोआप उगवून आलेलं आहे आणि हे ऑफ व्हाईट सोनटक्का आहे आणि मनी प्लांट हे पण एक शोचं आहे. ते पण आहे. ही कर्दळ आहे सगळी पूर्ण. हं? आणि मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं ना हा ड्रम, तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. हे बघा भरपूर काय काय किचन वेस्ट आहे. तर तो तयार म्हणजे आहे तो टाकलेला आहे त्याच्यात. आता बघू खत कसं येतंय, काय येतं, कसं होतंय ते बघायचं आहे. तर दोन्ही चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर्षदाच होम गाणं आणि चटोरी हर्षदा हिला या दोन्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.